नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सकाळी पल्लवी अशोक मामांच्या रूम जवळ जाऊन त्यांना आवाज देते, पण आतून काही रिस्पॉन्स येत नाही. मग पल्लवी पाहते की रूमचा दरवाजा उघडाच आहे. पल्लवी आत जाऊन पुन्हा एकदा बाबा म्हणून आवाज देते, पण काहीच रिप्लाय येत नाही. ती पाहते की समोरच बेडवरती बाबांचा मोबाईल आहे. तो पाहून ती म्हणते की बाबा मोबाईल इथेच ठेवून गेलेले आहेत, नक्की कुठे गेले असतील. तर इकडे सोसायटीचा मेन पाण्याचा पाईप हा फुटलेला असतो. त्याच्यामुळे सोसायटीतील सगळे लोक वैतागलेले असतात. कोणाच्याच घरात पाणी आलेलं नसतं. पुढे देसाई सुद्धा फोन लावतात आणि सांगतात, अहो किती वेळ झालाय, तुम्ही अजून कुणीच इकडे आले नाही. 1 तास झालाय, त्यावरती तुम्ही फोन उचललाय. आता पुढे तुम्ही किती वेळ लावणार आहे? 1 दिवस लावणार का? अहो इकडे पाणी वाया जातंय, कोणाच्याच घरात पाणी नाहीये. तेवढ्यात तिथे फुलराणी येते आणि ती म्हणते, काय कसला गोंधळ चाललाय? देसाई म्हणतात, फुलराणी आज काय तुला भांडी घासायला मिळणार नाही बाबा, ते बघ पाईप फुटलाय. असं म्हटल्यावरती फुलराणी खुश होते आणि म्हणते, मग चांगलंच आहे की. तर ईश्वर काका सुद्धा हसतात आणि ते म्हणतात, असं काही बोलू नकोस. तेवढ्यात तिथे सातपुते येतात आणि ते म्हणतात, हो देसाई लागला का फोन? देसाई म्हणतात, हो लागला फोन. 1 तासानंतर त्यांनी फोन उचलला. पार नको नको केले, नुसतीच नावाला खुर्शी आहे, कामं तर एक करत नाहीत. तर पुढे ईश्वर म्हणतात, मग काय झालं, ते येणारच की नाही आता? तर देसाई म्हणतात की पाहू आता किती वेळ लावतात ते यायला. तर प्रभू वहिनी म्हणतात, हो ईश्वर भाऊजी, काय मग तुमचे परम मित्र कुठे आहेत? एरवी मात्र सगळीकडे तलवार घेऊन उपसून ते भांडायला येत असतात, मग आता कुठे राहिलेले आहेत? तर देसाई म्हणतात, ते गेलेत परदेशात त्यांच्या मुलाकडे. तर सातपुते म्हणतात, अहो प्रभू वहिनी, त्याच दिवशी तर त्याचीच पार्टी होती की मग. तर प्रभू वहिनी म्हणतात, हे बरं आहे, तुम्हाला काय जातंय पार्टी करायला? अहो त्या दिवशी रात्री माझे मिस्टर हे 3 वाजता घरी आले. तर देसाई म्हणतात, जाऊ द्या ना, होतो तो विषय आहे का? मुद्दा काय आहे की आता तो पाण्यावाला इथं कधी येणार आहे आणि कधी सगळं दुरुस्त होणार आहे. तेवढा तरी त्या माझगावकरांचा उपयोग होता. ते तरी खर्चावून सगळ्यांशी बोलायचे, भांडायचे, म्हणून त्यांचं लोक ऐकत तरी होते. इथं माझं कोणी ऐकत सुद्धा नाहीये. तर इकडे फुलराणी आणि ईश्वर काका हे दोघं जण एकमेकांना खुणून म्हणतात की बघ आता कसं यांना माझगावकरांची आठवण येते. तर इकडे पल्लवी ही बाहेर येते आणि ती अमितला म्हणते की अमित, तू बाबांना पाहिलं का? अमित म्हणतो, ते त्यांच्या रूम मध्ये असतील. पल्लवी म्हणते, नाही ते त्यांच्या रूम मध्ये नाहीयेत. तर अमित म्हणतो, काय रूम मध्ये नाहीयेत? मग त्यांना फोन लावून बघ. तर पल्लवी म्हणते, अरे फोन पण त्यांनी रूम मध्येच ठेवलेला आहे, हे बघ. तर भैरवी म्हणते, सुपर, जबाबदारीची चांगलीच जाणीव आहे त्यांना. असं म्हणून ती थोडं तोंड वाकडं करते. तर अमित म्हणतो, मग कुठे गेले असतील बाबा? पल्लवी म्हणते, काल अरे ते खूप दुखावले होते रे. तर संयमी म्हणते, मम्मा तू अजून पण तेच घेऊन बसलीस का? तर अमित म्हणतो, 1 मिनिट, मला सांगेल का नक्की काय झालं होतं काल? तर पल्लवी म्हणते, तो आता विषय महत्वाचा नाहीये. आता बाबा कुठे त्यांना सापडायला हवं. इथले रस्ते सगळे नवीन आहेत, उगाच चुकले वगैरे तर पंचायत होईल. तर भैरवी म्हणते, आणि त्यांनी मोबाईल घेऊन न जाण्याचा जो बाणेदारपणा केलेला आहे ना, त्यामुळे त्यांना मॅप सुद्धा पाहता येणार नाही. तर पल्लवी म्हणते, अमित तू चल ना, आपण सिक्युरिटी गार्डला जाऊन विचारून येऊयात. तर भैरवी म्हणते, कशाला? तर पल्लवी म्हणते, कशाला म्हणजे ते माझे बाबा आहेत आणि हा देश त्यांच्यासाठी नवीन आहे, उगाच चुकले तर, आणि मला त्यांची काळजी आहे. अमित चल ना तू. असं म्हणत ती अमितला घेऊन सोबत बाहेर निघायला लागते. तर दरवाजा उघडताच समोर अशोक मामा असतात. ते म्हणतात, गुड मॉर्निंग. पल्लवी म्हणते, काय हो बाबा, तुम्ही न सांगता कुठे निघून गेला होतात? मी घाबरले होते ना. तर अशोक मामा म्हणतात, घाबरायला काय झालं? तुला काय वाटलं की मी भारतात निघून गेलोय? अगं मी जीवाची दुबई करायला आलोय, मी कसला लगेच जातोय? असं म्हणत ते सोफ्यावरती बसतात. तर शेजारी इरा असते. इरा लगेच स्वतःची बाहुली घेऊन थोडीशी कडेला अशी सरकून बसते. ते अशोक मामांना जाणवतं, पण ते काही त्यावरती बोलत नाही. पुढे पल्लवी पाणी घेऊन येते. अशोक मामा म्हणतात, अगं मी रोजच्या प्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो होतो, मस्त वाटतं चालल्यावरती. ते काय ना, मी चिठ्ठी लिहून ठेवणार होतो, पण मला कागदच भेटला नाही. हे अमित, तू त्या दारावरती सुतळी बांधून कागद का ठेवत नाहीस? आपण कसं पहिलं तिकडे ठेवायचो, त्याच्यावरती निरोप ठेवता येतो ना. तर अमित म्हणतो की हो ठेवेल बाबा. पुढे अशोक मामा म्हणतात, काय मग काल रात्री तुम्ही लवकर आला नाहीत घरी? तर अमित म्हणतो, ते काय झालं, मी मीटिंग मध्ये अडकलो होतो ना, त्याच्यामुळे उशीर झाला. अशोक मामा म्हणतात, असं आहे का? बर. पुढे अमित म्हणतो की नमस्कार करतो बाबा. असं म्हणत तो पाया पडायला लागतो. तर अशोक मामा म्हणतात, काय मग आंघोळ केली का? अमित म्हणतो की नाही अजून. अशोक मामा म्हणतात, मग आंघोळ केली ना की मग पाया पडायचं. पुढे पल्लवी ही अशोक मामांना पाणी देत म्हणते की बाबा, इकडच्या गाड्यांना स्पीड खूप असतो हा. तर अशोक मामा म्हणतात की पण इकडचे लोक सिग्नलचे नियम पाळतात, आपल्यासारखं नाही जीव मुठीत धरायचा आणि पळत सुटायचं. नियम पाळायचे नाही, काही नाही. अशांना ना फटके दिले पाहिजेत, त्यांना वर टांगून चापकाचे फटके, नाहीतर हातपाय तोडायला हवेत, तरच हे नियम पाळतील लोक. त्याच्याशिवाय त्यांना नियमांचं महत्व कळणार नाही. तर अमित म्हणतो, बाबा इकडचे नियम खूप स्ट्रिक्ट आहेत, त्यामुळे इकडचे लोक हे नियम मोडत नाहीत.
तर पाठीमागून भैरवी म्हणते की हो, पण ज्यांना असं वाटतं ना की वर टांगून चापकाचे फटके द्यावे, हातपाय तोडावे, अशा लोकांना विकृतच म्हणायचं नाही का, असं म्हटल्यावरती अशोक मामांना मात्र जाम राग येतो. ते उभे राहतात आणि पाठीमागे जाऊन भैरव समोर उभे राहून तिच्याकडे रागाने पाहतात. तर भैरवी सुद्धा ताटमानेनं अशोक मामाकडे डोळे वटारून पाहत असते. अशोक मामा बोलणार तेवढ्यात पल्लवी म्हणते की बाबा, फुलराणीचा फोन आलाय, व्हिडिओ कॉल केलाय तिने, बोलता का? तर अशोक मामा हे पल्लवीकडून मोबाईल घेतात. अमितला हायसं वाटतं की बरं झालं फुलराणीचा फोन आला आणि वाद होता होता वाचला. अशोक मामा पुढे येऊन व्हिडिओ कॉल रिसीव्ह करतात आणि म्हणतात की बोल ग फुलराणी, तो जनार्दन आला होता का जिना धुवायला, आणि तो राम बिहारी झोपा काढतोय का आहे जागा? तर फुलराणी म्हणते की ते सगळं राहू द्या बाजूला, ते महत्वाचं नाही, इथे बघा किती राडा झालाय. तर अशोक मामा म्हणतात काय, माझ्या घरात राडा झालाय? फुलराणी म्हणते की नाही हो, घरात नाही, सोसायटीमध्ये, हे बघा सोसायटीचा पाईप फुटलेला आहे. तर अशोक मामा म्हणतात किती वेळा मी तरी ह्या लोकांना सांगितलं होतं मीटिंगमध्ये की आता ते पाईप जुने झालेले आहेत, बदलायला हवे. तर फुलराणी म्हणते की हो, आता सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे, सगळं पाणी वाया जातंय, धुण्यापासून खाण्यापर्यंत सगळ्यांचेच वांदे झालेले आहेत. अशोक मामा म्हणतात की आता तो देसाई कुठे गेलाय, झोपा काढतोय का? तर फुलराणी म्हणते नाही, झोपा नाही काढत, पण आता सोसायटीतील लोक त्याला नक्कीच झोपवतील. अशोक मामा म्हणतात तसंच पाहिजे त्याला, किती वेळा मी सांगितलं पण त्यांनी काही माझं ऐकलं नव्हतं. पुढे अशोक मामा म्हणतात त्या पाण्यावाल्याला फोन करून बोलवून घेतलेत का? तर फुलराणी म्हणते की देसाईंनी फोन केला होता, पण अहो त्यांच्या शब्दाला कोण देतंय मान, त्यांच्या शब्दात आहे का दम? ते फक्त इथंच भाषणं ठोकतात आणि चाड्या लावतात, बाकी त्यांचं कोण ऐकतंय? ऐका ना, मी काय म्हणते मामा, तुम्हीच फोन करा ना, कसं आहे तुमच्या जिभेला दानपट्टा आहे चांगला. तर अशोक मामा म्हणतात काय, माझ्या जिभेला दानपट्टा आहे? तर फुलराणी म्हणते अहो कौतुकच करते मी तुमचं, पण तुमचं ऐकतील ते, तुमच्या कशा शब्दाला धार असते, तुम्ही बोला ना, तुमचं ऐकतील. तर अशोक मामा म्हणतात ठीक आहे, मी आता फोन लावतो आणि त्यांना चांगलंच खडसावून बोलतो, आणि नंतर तिकडं आलं की मग ह्या लोकांकडे बघतो, मी लावतो फोन, असं म्हणत ते फुलराणीचा फोन कट करतात. पुढे अशोक मामा हे पाण्यावाल्याला फोन लावतात आणि त्याला चांगले झापतात आणि खडसावतात की लगेचच्या लगेच आता सोसायटीमध्ये जायचं आणि तो जो पाण्याचा प्रॉब्लेम झाला आहे तो सॉल्व्ह करायचा. तर इकडे पल्लवीला भैरवीचा मात्र जाम राग आलेला असतो. ती मुलांना आतमध्ये जायला सांगते. पुढे पल्लवी येते आणि ती भैरवीला म्हणते की भैरवी, ही पद्धत झाली का बोलायची, तू बाबांना विकृत म्हणालीस? तर भैरवी म्हणते की मी त्यांना काही बोललेलं नाही डिरेक्टली, मी फक्त माझं मत मांडलेलं आहे. तर पल्लवी म्हणते पण काय गरज होती तुला तुझं मत मांडायची? तर भैरवी म्हणते आता ह्यांच्यामुळे मी माझी मतं पण मांडायची नाहीत का? तर अमित पुढे येऊन म्हणतो की पण तुला माहितीये ना भैरवी की ते त्यांच्या मतांवरती ठाम असतात. तर पल्लवी म्हणते अगं पण काय गरज होती तुला तुझं मत मांडायची, 2 दिवस राहणारेस ना तू, तर 2 दिवस असं काही बोलू नकोस जेणेकरून घरामध्ये वाद होतील. तर आम्ही सुद्धा म्हणतो की प्लीज भैरवी, बाबांचा मूड चेंज होईल, बाबांचा मूड बिघडेल, असं काही वागू नकोस. तर भैरवी म्हणते प्लीज जेजू, हे अति होतंय, हा बघ कालच ते आलेत आणि घरामध्ये किती भांडणं झालेली आहेत त्यांच्यामुळं, पाहिली का त्यांची कशी एनर्जी आहे ती. तर आम्ही चिडतो आणि तो म्हणतो की स्टॉप इट भैरवी, ते माझे वडील आहेत हे विसरू नकोस. तर भैरवी म्हणते आता जिजू, तू त्यांना एका लहान मुलासारखं ट्रीट करतोयस हा? तर अमित म्हणतो हो करणार आहेत, ते माझे वडील आहेत, त्यांच्याशी कसं वागायचं हे तू मला नको सांगूस, आणि मी तुम्ही दोघींना रिक्वेस्ट करतो की तुम्ही दोघी वाद घालू नका, बाबांनी ऐकलं तर त्यांना वाईट वाटेल, काही झालं तरी त्यांचा मूड मला घालवायचा नाही. आणि भैरवी प्लीज तू आता जास्त काही बोलू नकोस, मला त्यांच्यासोबत खूप अत्यंत नाजूक विषयावरती बोलायचं आहे. असं म्हटल्यावरती अशोक मामा ते पाठीमागून ऐकतात आणि म्हणतात काय, कोणत्या नाजूक गोष्टीवरती तुला माझ्यासोबत बोलायचं आहे? तर इकडे प्रभूवाहिनी म्हणतात अहो देसाई, तुम्ही सेक्रेटरी आहेत ना, मग जा ना, जाऊन पहा की ते कसं काम करतायत ते. तर देसाई म्हणतात अहो आता ते काम करतायत ना, आणि त्यांनीच आपल्याला इकडे पाठवलंय, मग कशाला माझ्या मागे लागतायत? तेवढ्या तिथे तो काम दुरुस्त करणारा माणूस येतो आणि तो म्हणतो की झाले का, आता पाईपलाईन नवीन टाकायची ऑर्डर दिलेली आहे. तर फुलराणी म्हणते एवढं सोपं होतं तर मग आधीच यायचं नाही, एवढा वेळ कशाला लावला? ईश्वर काका म्हणतात अहो आम्ही तुम्हाला किती फोन लावलेत आणि तुम्ही आता एवढे लेट आलात. तर तो कामवाला माणूस म्हणतो की अहो तुम्ही आधी सांगायचं ना की तुम्ही माझगावकरांच्या बिल्डिंग मधून बोलतायत, अहो त्यांनी मला फोन करून किती झापलं, तुम्ही आधी सांगितलं असतं तर मी तातडीने इथं लगेच आलो असतो, आणि इथून पुढे जर काही काम असेल तर डायरेक्ट मला फोन लावा आणि बोला की तुम्ही माझगावकरांच्या सोसायटीमधून बोलत आहेत, मी लगेच तातडीने तुमची कामं करत जाईल. तर ईश्वर काका म्हणतात बघा पाहिलं का, तुम्ही सगळेजण अशोकला एवढी नावं ठेवता आणि आजच त्याच्याचमुळे सगळं काम झालेलं आहे, त्याच्या एका फोनवरती तातडीनं काम झालं आपलं, पाहिलं का किती वट आहे अशोकची ती. तर प्रभूबहिणी म्हणतात अहो ईश्वर भाऊजी त्यांची वट नाहीये, ते वात आणतात, हे सुद्धा त्यांना घाबरूनच इथं आलेले आहेत. तर पुढे तो माणूस म्हणतो बर चला आता तुमचं काम झालेलं आहे आणि त्यांना फोन करून सांगा की काम झालेलं आहे, नाहीतर परत ते फोन करून मला त्रास देतील.
चला येतो मी असं म्हणून ते जातात. पुढे देसाई म्हणतात की चला बाबा झालं एकदाच काम, सुटलो मी असं म्हणून सगळे निघून जातात. तर प्रभूवहिनी म्हणतात की ईश्वर भाऊजी, आम्ही नाही फोन करून त्यांना सांगणार हा काम झाले म्हणून, तुम्हीच फोन लावा आणि तुम्हीच सांगा असं म्हणून प्रभूवहिनी जाते. तर पुराणी म्हणतात की चला मग आता लावाच फोन तुम्ही. तर इकडे अशोक मामा अमितच्या मागेच लागलेले असतात की मला आत्ता सांग कोणती नाजूक गोष्ट आहे. तर अमित म्हणतो की सांगतो बाबा, तुम्ही शांत व्हा, तुम्ही बेडरूम मध्ये चला असं म्हणत तो अशोक मामांना बेडरूम मध्ये घेऊन येतो. पण अशोक मामा मात्र हायपर झालेले असतात की मला सांग काही प्रॉब्लेम आहे का, तुला काही मदत लागत असेल तर ती सगळी मी करतो. तर अमित म्हणतो असं काही नाहीये बाबा. पुढे अशोक मामा म्हणतात आणि मुलांच्या बाबतीत काही आहे का. तर अमित म्हणतो असं काही नाहीये बाबा, अहो सगळं उत्तम चाललेलं आहे. तर अशोक मामा म्हणतात सगळं उत्तम चाललंय, मग नाजूक गोष्ट कोणती. तर अमित खाली बसतो आणि सांगतो की बाबा मला तुम्हाला हे सांगायचंय की मी आर्ट गॅलरीचा बिझनेस करतोय. असं म्हटल्यावरती अशोक मामा म्हणतात चित्रकलेचा बिझनेस. तर अमित म्हणतो हो. अशोक मामा म्हणतात मला माहित नव्हतं, दुबईमध्ये सुद्धा चित्रांचं प्रदर्शन भरतं, लाव लाव तुझं सुद्धा चित्र प्रदर्शनामध्ये लाव, मी येईल पाहिला. तर अमित म्हणतो बाबा प्रदर्शन नाही लावायचं, मी असं म्हणतोय की मला त्याचा बिझनेस करायचा आहे. अशोक मामा म्हणतात की बिझनेस करायचा आहे तुला, चित्रांचा बिझनेस, आणि मग नोकरी सांभाळून तू बिझनेस कसा करणार आहेस. अमित म्हणतो की बाबा मग मला नोकरी सोडावी लागेल, नोकरी सांभाळून मला बिझनेस करता येणार नाही, खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली, पूर्ण लक्ष मला बिझनेस मध्ये द्यावंच लागेल. तर अशोक मामा म्हणतात आणि आपटलाच म्हणजे मग. तर अमित म्हणतो नाही बाबा, माझ्याकडे तेवढी सेव्हिंग आहे, तेवढी मी सोय करून ठेवलेली आहे. अशोक मामा म्हणतात बिझनेस कसला, चित्रकलेचा, चित्र विकायची आणि पैसे कमवायचे, आणि नाही चाली तर मग काय करशील. तर अमित म्हणतो की बाबा मी तेवढे एफर्ट्स घेईल, मी शिकतो ना, मी शिकेल. तर अशोक मामा म्हणतात की शिकण्याचं वय गेलं तुझं, आता तुझी मुलं शिकतात, त्यांच्या शिक्षणासाठी हा पैसा साचवलेला आहे, तुझ्या शिक्षणासाठी नाही. मुलांचा विचार कर, तुझी 3 मुलं आहेत आणि अजून सगळं त्यांचं व्हायचंय. तर अमित म्हणतो की पण बाबा मी एवढी सेव्हिंग करून ठेवलेली आहे की कोणालाच कसलीच भ्रांत पडणार नाही, मी सगळं सगळ्यांचं करून ठेवलेलं आहे. तर अशोक मामा म्हणतात की पण त्याच्या उगाच मागे लागू नकोस, उगाच बिझनेस बुडाला तर सगळंच काही वाईट होऊन बसेल. पुढे ते पल्लवीला म्हणतात की पल्लवी सांग याला समजून, नको त्या गोष्टी करू नकोस, जे चाललंय ते चाललेलं चांगलंच आहे, नोकरीमुळे तुला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. तर अमित म्हणतो की पण बाबा आता कोणत्याच गोष्टीची शाश्वती राहिली नाहीये, आता पहिल्यासारखं राहिलं नाहीये, आता नोकरी सुद्धा कधी जाईल काही सांगता येत नाही. तर पल्लवी पुढे येते आणि ती म्हणते की बाबा माझा अमितवरती पूर्ण विश्वास आहे, तो करेल सगळं काही मॅनेज, माझा त्याला पूर्णपणे सपोर्ट आहे. तर अशोक मामा म्हणतात आणि माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, अमितनं बिझनेस करावा का नाही याबद्दल माझं काहीच दुमत नाही, पण आर्ट गॅलरीचा बिझनेस करावा त्याबद्दल माझं दुमतं. शेवटी काय करायचं आहे तो अमितचाच निर्णय असेल. तर अमित म्हणतो की बाबा मला हेच करायचं आहे, मला व्यवसायच करायचा आहे, माझा जो निर्णय होता मी तो तुम्हाला सांगितला. असं म्हटल्यावरती अशोक मामा मात्र थोडे दुःखी होऊन तिथून निघून जातात. तर भैरवी हे सगळं ऐकते. पुढे अशोक मामा त्यांच्या रूम मध्ये येऊन या गोष्टीवरती विचार करतात आणि त्यांना काळजी सुद्धा वाटते. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.